नमस्कार मित्रांनो. कोणत्या निर्णयाचा पश्चाताप शिवानी सुर्वेला अजूनही आहे याबाबत आपण बोलूया. तर मित्रांनो, शिवानी सुर्वे लवकरच ऑपरेशन लंडन कॅफे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी तिने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की करिअरच्या प्रवासात असा कोणता निर्णय आहे ज्याचा तुला पश्चाताप आहे असं वाटतं, आणि कोणता निर्णय आहे तो बरोबर आहे असं वाटतं. तर तिने सांगितलं की कधी कधी निर्णय चुकतात. एक रियालिटी शो करणं हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा चुकीचा निर्णय होता, जिथे तुम्हाला माहित नसतं की तुम्हाला कसं दाखवलं जाणार आहे, आणि 24 तासामध्ये तुम्ही कायम रागात क्रोधात तुम्ही नसता, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या मूडमध्ये असता. पण तो स्मार्ट पद्धतीने डिझाईन केलेला शो आहे, आणि तुमची प्रतिमा बाहेर काय दिसणार आहे हे ते निर्माते ठरवतात. अर्थातच माइंड गेम असल्याने मानसिकरित्या तुमच्याशी खेळतात. एका घरात एका टास्कमध्ये कोणाबद्दल बोलायचं आहे तर ती भांडणं होतात, त्यातून वादावादी होते. आणि मला तर असं वाटतं की मी हा निर्णय जो घेतला होता तो खूप चुकीचा होता, आणि मला अजूनही त्याचा पश्चाताप होतोय. त्यानंतर काही वर्ष मला ते स्वीकारायचं देखील नव्हतं की मी असं काही काम केलं आहे. मला नेहमी असं वाटायचं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि लोक ते विसरून जावं. पण आता मी स्वीकारायला शिकली आहे. ठीक आहे, ती चूक होती, ती खूप मोठी चूक होती, असं तिनं सांगितलं. तर आता मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल नेमकं ती कुठल्या विषयाबद्दल बोलत आहे. तर बिग बॉस मराठी दुसऱ्या सीझन मध्ये शिवानी सुर्वे आली होती, आणि ती म्हणजे तिचं खूप वाईल्ड गेम होता त्यावेळेला. तिथे खूप राग, भांडण वगैरे, आणि त्याबद्दलच ती बोलत आहे की तो निर्णय माझ्यासाठी खूप चुकीचा आहे. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.